नमस्कार. स्वयंभू चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मीची कथा, तसेच झाडूची पूजा कशी करावी, झाडूचे महत्त्व आणि झाडूबरोबरच मिठाची पूजा का केली जाते आणि का करणे गरजेचे आहे, हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तसेच लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त देखील सांगणार आहे आणि झाडू व मिठाची महती तुम्हाला सांगणार आहे. तसेच त्याचे महत्त्व किती आपल्या जीवनामध्ये आहे हे देखील सांगणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्ही नवीन पाहत असाल चॅनलवर, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी नांदावी यासाठी आपण किरसुनी आणि मिठाची पूजा करतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते, म्हणजे अलक्ष्मीला आपण पळवून घालवतो. समुद्र मंथनातून हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्की पुराणानुसार अलक्ष्मी कली राक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची अधर्माची माता आहे. आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, असत्य, अस्वच्छता, अनिती, भ्रष्टाचार व अज्ञान याची देवता. कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला खूप आवडते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीची कथा आहे. तर श्रीसूक्तातही अलक्ष्मी नाश्यम हम म्हणजेच अलक्ष्मीचा नाश व्हावा असे वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. या झाडूच्या साह्याने अलक्ष्मीला घरातून पळवून लावली जाते, अशी त्या मागची एक भावना आहे. तर बघा, ही झाली कथा लक्ष्मी आणि अलक्ष्मीची. तर बघा, झाडूची पूजा कशी करायची आपण. तर बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू विकत घेण्याचे आणि तिला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. लक्ष्मी पूजा झाल्यावर स्वच्छ जागी झाडू उभा करून त्याला हळदी कुंकू लावून, तसेच अक्षता वाहून, धूपदीप दावून आपण त्याची पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर रात्री उशिरा नवीन झाडूचं घर स्वच्छ करून अलक्ष्मी बाहेर काढतात. तर काही ठिकाणी असंही सांगितलेलं आहे की आपण जो नवीन झाडू आणलेला आहे तो घराच्या बाहेर लक्ष्मीपूजना दिवशी बाहेर उजव्या साईडला ठेवायचा आहे आणि जुन्या झाडूने आपल्या पाठमागच्या भीतीपासून ते प्रवेशद्वारापर्यंत आपल्याला झाडू मारत आणायचं आहे, घर स्वच्छ करायचं आहे जुन्या झाडूने. आणि तिचा एक जो त्यातला जुन्या झाडूचा एक देठ कापून तोडून बाहेर टाकायचा आहे आणि म्हणायचं आहे, लक्ष्मी बाहेर जा, असे म्हणून तिला बाहेर घालवायचे. आणि नंतर तुम्हाला नवीन झाडू जो उजव्या साईडला ठेवलेला आहे ते हळदी कुंकू लावून धूपदीप दाखवून तुम्हाला तो झाडू नवीन घरामध्ये लक्ष्मीपूजना दिवशी घ्यायचा आहे. तुम्हाला खरेदी धनत्रयोदशी दिवशीच करायचं आहे, पण लक्ष्मीपूजना दिवशी ही विधी करायची आहे असेही काही ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला तो त्या दिवशी झाडू पूजायचा आहे आणि तो नंतर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा झाल्यानंतर तो झाडू तुम्हाला वापराय घ्यायचा आहे असं देखील सांगितलेलं आहे. तर काही ठिकाणी त्याच दिवशी उशिरा रात्री वापरात घेतला तरीही चालेल असंही सांगण्यात आलेलं आहे. तर बघा, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा किंवा तुमचे पुरवणपार तुम्ही जे करत आलात ते करा. तर बघा, झाडूचे महत्त्व लक्षात घेऊन बघा काय गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर झाडूला पाय लावू नये, चुकून लागला तर त्याला आपण नमस्कार करावा, झाडूची माफी मागावी. आणि बघा, काही स्त्रियांना, लहान मुलांना किरकिर झाली की झाडूने मारतात, तर तसं करू नका. स्त्रियांनी ही गोष्ट जरूर लक्षात घ्या. ती लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा अनादर करू नका, आदर करा लक्ष्मीचा. कारण घरच्याच लक्ष्मीने जर दुसऱ्या लक्ष्मीचा अनादर केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कशी टिकून राहील हे लक्षात घ्या. कोणालाही मारू नये, लहान मुलांनाही नाही आणि प्राण्यांना देखील नाही. घराबाहेर पडले की लगेच झाडलोट करू नये. बघा, घरातील लोक आपली कामावर जातात, मुली शाळेत जातात, तर लगेच तुम्ही स्त्रियांनी झाडू हातात घेऊन कधीही घराची स्वच्छता करू नये हे लक्षात ठेवा. हे शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही बिलकुलही करू नका. थोडा वेळ झाल्यानंतर तुम्ही घर साफ करायला घेतलं तरीही चालेल. तर बघा, शास्त्रामध्ये असे देखील सांगितलेले आहे की लक्ष्मी पूजना दिवशी तुम्हाला
मिठाची देखील पूजा करायची आहे. मीठ हा लक्ष्मीचा भाऊ, तोही समुद्र मंथनातून तिच्या पाठोपाठ बाहेर आला. मीठ हे संसाराचे सार आहे. ते नसेल तर आयुष्य अळणी होईल. मीठ हे निसर्गाने दिलेली भेट आहे. तिच्यावर कर आकारायला ब्रिटिशांनी देखील सुरुवात केली. तेव्हा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्याच मिठाचे महत्त्व उद्योजक टाटा यांनी देखील ओळखले. देशाचे मीठ म्हणत घरोघरी पोचवले. खाल्ल्या मिठाला जागणे हा आपल्यावर आलेला संस्कार आहे. चुकून जर हे मीठ जमिनीवर सांडले तर त्याचे मोल कळावे म्हणून आईवडील मुलांना धाक दाखवतात की मीठ सांडू नये, नाहीतर ते पापण्यांनी भरावे लागते असे म्हणतात. यामागे मिठाचे महत्त्व समजावून सांगणे एवढाच उद्देश असतो. म्हणून लक्ष्मीपूजेनंतर खडे मीठ किंवा साधे मीठ वाटीत घेऊन त्याला हात जोडून नमस्कार करावा आणि त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान ओळखून कृतज्ञता व्यक्त करावी. पूर्वी आणि आजही गावागावात दारोदारी खडे मीठ आणि केरसुणी विकणारा विक्रेता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी यायचा. लोकही श्रद्धेने मीठ आणि केरसुणीची खरेदी करायचे. पूर्वी असं चालायचं, पण आता नाही. त्याला मान देत असत. आपणही आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी नांदावी यासाठी केरसुणी आणि मिठाची जरूर पूजा करावी. आता थोडक्यात बघा लक्ष्मीपूजेचे महत्त्व. समृद्धी आपण का करतो लक्ष्मीपूजन? समृद्धी आणि ऐश्वर्य याचे प्रतीक असलेली लक्ष्मीची पूजा लक्ष्मीपूजेच्या रात्री केली जाते. श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षदाने बनवलेले अष्टदल, कमल किंवा स्वास्तिक यावर श्रीलक्ष्मीची स्थापना आपण करतो. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची, साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्ताशे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर तो प्रसाद सर्वांना वाटतात. लक्ष्मीपूजेला चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार याचीही पूजा केली जाते. व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवहाराचे दस्तऐवज, वह्या, हिशोबाची कागदपत्रे पूजेत ठेवून चोपडा पूजन करतात. तसेच फटाके उडवून आनंद साजरा करतात. तर बघा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय आहे ते मी पुढे सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, लक्ष्मीला आवडणारे बत्ताशे, लाह्या म्हणजे साळीच्या लाह्या, शिवाय धने, गूळ हे आवर्जून तुम्ही हा प्रसाद ठेवा. तुम्ही दुसरं काही नाही ठेवलं तर चालेल, पण तुम्ही हा लक्ष्मीचा आवडीचा प्रसाद नक्की ठेवा. तर दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त बघा. 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:40 सुरू होऊन संध्याकाळी 7:36 आहे. मात्र महानिशित कालाचा शुभ मुहूर्त रात्री 11:49 ते 12:31 असेल. देवी लक्ष्मीचे पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त हा निशितकालचा मानला जातो. म्हणजे हा दुसरा जो मुहूर्त सांगितलेला आहे तो शुभ मुहूर्त सांगितलेला आहे. तर तुम्हाला जी योग्य वाटेल त्यावेळेत तुम्ही जरूर लक्ष्मीपूजन करा. तर बघा मी तुम्हाला लक्ष्मीपूजेचे महत्त्व, लक्ष्मी अलक्ष्मीची कथा, झाडूची व मिठाची पूजा कशी करावी आणि का करावी, तसेच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर चला भेटूया असाच एक नवीन विषय, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.